एस.टी आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालन्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीदरम्यान काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता काय सांगणार, आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे, काय यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत? हा देश संविधानावर चालतो आणि त्याच संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश हा आरक्षणाच्या एस.टी प्रवर्गात केलेला आहे. परंतु धनगर आणि धनगड या शब्द छलामध्ये गेल्या 75 वर्षांपासून इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं धनगर जमातीला या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवलंय. हे आरक्षण बंदिस्त करून ठेवलंय. म्हणून येणाऱ्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून धनगर जमातीच्या एस.टी आरक्षणाच्या मुक्ती संग्रामाचा लढा आम्ही या जालनाच्या या आंदोलनाच्या भूमीतून लढतोय. या 17 तारखेपासून मी स्वतः त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि हे माझ्या आयुष्यातील धनगर जमातीच्या आंदोलनाच्या इतिहासातील हे शेवटचं आंदोलन म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करतोय. जोपर्यंत एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत हा एस.टी आरक्षणाच्या अंमलबजावणी मुक्तीचा लढा सुरू राहील. नक्कीच आणखीन काही बांधव या ठिकाणी आहेत. आता काय सांगणार, महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले? आज या ठिकाणी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज जालना या ठिकाणी मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की 17 तारखेला पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे हे या ठिकाणी उपोषणात बसणार आहेत. आणि जो काही आमच्या समाजाचा मागच्या 75 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे की धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला त्या ठिकाणी घटनेमध्येच आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं, परंतु या राज्यकर्त्यांनी आम्हाला र आणि ड मध्ये आम्हाला त्या ठिकाणी घोळवीत ठेवलं आणि आतापर्यंत आमच्यावर या ठिकाणी अन्याय करण्याचं काम, आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी केलंय. आता निश्चितपणे दीपक भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे आर या पारची लढाई त्या ठिकाणी राहील आणि हे आमचं शेवटचं आरक्षण. आम्ही एस.टीचं प्रमाणपत्र आमच्या हातात घेतल्याशिवाय हे आमरण उपोषण का हा लढा आम्ही या ठिकाणी थांबवणार नाहीत. आमच्या लेकराच्या हातामध्ये निश्चितपणे या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांनी आम्हाला एस.टीच्या जे काही सर्टिफिकेट आहे हे द्यावं अशी राज्य सरकारला या ठिकाणी त्या मागणी आहे आमची. नक्कीच शासनाला काय या माध्यमातून तुम्ही विषय व्यक्त करू शकता, काय इशारा देऊ शकता? खरं तर 2014ला धनगर समाजाला एक आव्हान केलं होतं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जर सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमधून तुम्हाला एस.टीचं आरक्षण देऊ. पण 2014 ते 2025 पर्यंत आम्हाला झुलत ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. भाजपला मतं धनगरांची लागतात पण एस.टी आरक्षण त्या टायमाला टोलाटोली करतात. मग आमचं या माध्यमातून या सरकारला सांगणं आहे, जर तुम्ही आता आमच्या मुलाच्या हातात एस.टीचं सर्टिफिकेट दिलं नाही तर भविष्यात याची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की येत्या 17 तारखेपासून या ठिकाणी धनगर समाज बांधवांचं जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषण करण्यात आलेलं आहे आणि यासाठीच आजची ही बैठक पार पाडण्यात आलेली असल्याचं आपल्याला समजतंय. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना.